अखंड हरिनाम सप्ताह विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी मौजे जवळा खुर्द तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, म्हणून जीव भ्याला आणि शरण गेला विठोबासी. अरे हा मनुष्य देह म्हणजे सहज मिळालेला नाही. 20 लक्ष यवनी वृक्षा माझी घ्याव्या, जलचरी भोगाव्या 9 लक्ष. 20 लक्ष यवनी वृक्षा माझी घ्याव्या आणि जलचरी भोगाव्या 9 लक्ष. 11 लक्ष यवनी किड्या माझी घ्याव्या, 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये. 30 लक्ष यवनी पशुची ये घरी आणि मानवा भितरी 4 लक्ष. एक एक यवनी कोटी कोटी फेरा. एवढा फेरा फिरावा लागतो. मग किती वेळा जन्मा यावे एक वेळेस. भाई एक वेळेस तुकोबारे सांगतात, मी एक वेळेस जन्माला आलो नाही, माझे 4 जन्म झाले ना. 5व्या अवतारामध्ये मी जगद्गुरु तुकोबाराय म्हणून जन्माला आलो. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सखळाचा येथून. अरे मी अनेक जन्म हेच करीत आलो, पण खरं सांगू अवतार तुका तुका याचे बरोबर. 5 जन्म माझ्या तुकोबारायने घेतले आणि 5व्या जन्मामध्ये ज्या गावामध्ये माझे तुकोबाराय जन्माला आले त्या गावकऱ्याला त्रास होऊ लागला. एके दिवशी त्या गावातल्या व्यक्तीनं सांगितलं, सर्वजण एकत्रित यायचं आणि तुकोबारायांना गावाच्या बाहेर काढून द्यायचं. खरं सांगू, जे परमार्थ करतात त्या लोकांना खूप कठीण आहे. भक्ती ते नव्हे सुळावरली पोळी. सहज भक्ती प्राप्त होत नाही महाराज, होत नाही. सगळ्या गावाने ठरवलं तुकोबारायांना त्रास द्यायचा आणि तुकोबारायांना गावातून बाहेर काढायचं. का तर एकट्या तुकाचा त्रास अख्ख्या गावाला होतो आहे. गावामध्ये दौंडी देण्यात आली. तुकोबारायांना देवाच्या भगवंताच्या मंदिरात बोलावण्यात आलं. पहिलं दुकान देवाचं, त्याच दुकानामध्ये तुकोबारायांना बोलावलं. सर्वजण गावातील माणसं त्या मंदिरामध्ये जमा झाली, पण फक्त त्या गावातला एक व्यक्ती आलेला नव्हता. पण तुकोबारायांनी पाठीमागं दोन्ही हात केले आणि तुकोबारे त्या मंदिराकडे निघाले. मंदिरात गेल्यानंतर तुकोबारेला मुखिया गावात असणारा त्यांनी प्रश्न टाकला, तुका अरे तुझा अख्ख्या गावाला त्रास होतो आहे. तुकोबारायांनी विचारलं, अरे काय माझा त्रास तुम्हाला होतो? मी तुम्हाला काही मागत नाही, मी तुमच्या घरी येत नाही, तुम्हाला काही त्रास देत नाही, मग माझा त्रास तुम्हाला होतो कशाचा? अरे तू काही आम्हाला मागत नाही, तू काही आमच्याकडून घेऊन जात नाही, पण तुझ्या भजनाचा आम्हाला त्रास होतो, याचं मोठं दुःख आहे. तुकोबारायांनी सांगितलं, मग तुमची इच्छा काय आहे? तुम्ही भजन बंद करावं ही आमची गावकऱ्याची इच्छा आहे. ठीक आहे. तुकोबाराय त्या मंदिरातून निघाले. तुकोबारायांनी भजन बंद करतो असा शब्द त्या लोकांना दिला. आणि ज्या वेळेस त्या घराकडे त्यांचा रस्ता जात होता, त्या रस्त्यावरून ते त्यांच्या घराकडे निघाले. निघाल्यानंतर जो मिटिंगला साधक नव्हता, बैठकीला नव्हता, तो साधक रस्त्यामध्ये तुकोबारायांना भेटला. चांडाळ चौकशी करणारी लोक समाजामध्ये आजही आहेत, त्या काळामध्ये नाही, आज सुद्धा आहेत, फक्त गेली बदलून आली. पुढे उभा टाकला आणि विचारलं, तुका पाठीमागे हात करून मान खाली घालून कुठे गेला होता? म्हणले, गावकऱ्यांनी मीटिंग घेतली, मीटिंग मध्ये असं ठरलं, आजपासून माझं भजन बंद व्हावं. त्या साधकांनी तुकोबारायांना सांगितलं, अरे एवढंच आहे ना, भजनच बंद करायचं ना, कर ना मग. पण तुकोबारायांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले आणि तुकोबाराय सांगू लागले त्या साधकाला, अहो मी भजन करत नाही, मी करत नाही, हातानं कधी मी टाळ वाजवत नाही, माझं मुख कधी उघडून मी मोठ्यानं आवाज देत नाही, माझे पाय कधी मंदिराकडे जात नाहीत, ज्या ठिकाणी मी बसतो त्या ठिकाणी त्या देवाचं नाम माझ्या जिभेवर येतं, जिभेवर. मी करत नाही भजन, पण आजपासून करणार नाही. पण तुकोबारायांच्या डोळ्यातून अश्रू येत असताना तुकोबारायांनी त्या साधकाला सांगितलं, जी मायबाप नाविलाज आहे. म्हणले, कशाचा? माझी मज झाली अनावर वाचा, माझ
माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. छंद या नामाचा घेतलासे, छंद या नामाचा घेतलासे. म्हणले मी भजन करत नाही, फक्त हा जीवाचा छंद आहे. हो का? माझी वाचा माझ्या ताब्यात राहिली नाही, माझे इंद्रिय माझ्या ताब्यात राहिले नाही. नाचवले मला स्वतःला कळत नाही काय झालं हे. लाचावले मन लागली सी गुडी आणि जिव्हेन सोडी आयसे झाले. कळत नाही स्वतःला काय झालंय, मी भानावर राहत नाही. पण खरं सांगू, त्या देवाचं मी भजन करत नाही, तो देव माझ्याकडून करून घेतो, हे माझं खरंच भाग्य आहे. म्हणून जे भजन करतात, जे टाळ वाजवतात, जे मृदंग वाजवतात, जे गायन करतात, धन्य माता पिता तयाची या. म्हणून अरे अनेक वेळा आम्हाला जन्माला यायचं नाही. एक साधक होता आणि त्या साधकाने आयुष्यामध्ये भगवंताचं केवळ भजन केलेलं होतं, नामस्मरण केलेलं होतं. भगवंताला साध्य करायचं झाले तर बाकी काही लागत नाही. माझं सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. महाराष्ट्राच्या टोकावर त्या साधूची कुटिया आहे. एकदम महाराष्ट्राचं टोक आणि त्या टोकावर तो साधू राहतो. जगाचा बाप राम प्रभू त्या साधूला भेटण्यासाठी निघाला. सीता आणि लक्ष्मण दोघाला सोबत घेऊन. तुम्ही रामाना ऐकता, दर्शनासाठी निघाले. पण जात असताना जसा पाऊल त्या कुटेकडे, त्या तीर्थाकडे प्रभूचा पडायचा, तसं तसं त्या साधूला कळायचं की माझा भगवंत, माझा देव, माझं वय 95 वर्षाचं झालंय आणि मला तो भेटण्यासाठी या आश्रमाकडे येतोय. सेवकाला बोलवून घेतलं आणि सेवकाला सांगितलं, अरे 95 वर्षाचं वय झालं आणि आयुष्यामध्ये फक्त साधना प्राप्त केली आणि साध्य प्राप्त केलं भगवंताला. तो जगाचा मालक माझ्या भेटीसाठी आज येतो आहे. पण एका बाजूने आनंद वाटू लागला आणि एका बाजूने दुःख वाटू लागलं. आनंद याचा वाटू लागला की जगाचा बाप दर्शनासाठी येतोय, आणि दुःख याचं वाटू लागलं की आपल्या शरीराची आता दुर्गंधी येते. सगळ्या अंगाला कुरम्या पडलेल्या होत्या, बारीक बारीक जंतू त्या चमडीला खात होते. साधुकाची दशा वेगळीच झालेली होती. पण त्या साधूने विचार केलं, योगाच्या तपश्चर्याच्या बळावर 6व्या क्रमांकाची चमडी सोलून काढली, त्याचं गाठोडं बांधलं आणि एका टोपलीखाली पालतं घातलं. टोपलीखाली पालतं घातल्यानंतर बरेच 2-4 दिवस निघून गेले आणि जगाचा बाप रामप्रभू तिथे दर्शनासाठी त्या साधूच्या कुटियाजवळ आला. आल्यानंतर साधूने नमस्कार केला. साधूच्या पुढे जाऊन माझ्या प्रभूंनी लोटांगण घातलं. सीतामाईने दर्शन घेतलं. पण लक्ष्मण जे दर्शन घेतले, लक्ष्मणचा स्वभाव नव्हता एका ठिकाणी बसावं. ते लक्ष्मण जे बाहेर आले, प्रभू आणि सीता त्या साधूला गप्पा मारीत कुटियेच्या आत बसले. पण लक्ष्मणजी त्या कुटियेच्या भोवताली मात्र फिरायला सुरुवात केली. फिरता फिरता लक्ष्मणजीला दुर्गंधी आली आणि दुर्गंधी येता क्षणी त्या टोपलीच्या जवळ लक्ष्मणजी धावत गेले. तिथल्या सेवकाला बोलवून घेतलं. ते सेवक आला आणि त्या सेवकाला विचारलं, अरे या टोपलीच्या खालून दुर्गंधी येते आहे, या टोपलीच्या खाली झाकून काय ठेवलेलं आहे? त्या सेवकाने हात जोडले. आमच्या गुरुची आज्ञा आहे. म्हणले काय आज्ञा आहे? म्हणले या गुरुनी सांगितलेलं आहे, जोपर्यंत तुम्ही या आश्रमामधून जाणार नाही तोपर्यंत टोपलीचं झाकण उघडणार नाही. याला म्हणावं गुरु आणि शिष्य. आपण गुरुची आज्ञा बाळगत नाही म्हणून आपल्याला दुःख भोगावं लागतं. जो गुरुची आज्ञा बाळगतो तो मात्र आयुष्यामध्ये सुख प्राप्त करतो. उघड, तुला माहिती नाही का टोपली उघड, मी कोण आहे सांगणारा सामान्य नाही. मी राम प्रभूचा भाऊ आहेच.
पण पहिल्या जन्मातला मी शेष सुद्धा आहे. हे पृथ्वी ज्याच्यावर विराजमान आहे तो मी आहे. आणि हे पृथ्वीवर ठेवलेली टोपली उघडत नाही, माझा अधिकार तुला कळत नाही काही, झाकण काढ. नाही जे मायबाप आम्हाला काढता येत नाही, तुम्ही जा आणि आमच्या गुरुकडून तुम्ही आज्ञा घ्या आणि नंतर आम्ही ही टोपली काढू. ठीक आहे. लक्ष्मणजी कुटीच्या बाहेर थांबले आणि रामप्रभू आत आहे तोपर्यंत त्यांनी विचार केला, जेव्हा प्रभू बाहेर येतील तेव्हा आपण आत जायचं आणि त्या साधू महाराजाला विचारायचं की यामध्ये काय आहे. का म्हणून जाणतेने गुरु भजिजे तैसे कृत याज्ञे होईजे मोळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. अरे माऊलीने सांगितलं, जे गुरुवर निष्ठा ठेवतो, जे गुरुचं नामस्मरण करतो, जो गुरुवर भाव ठेवतो तोच खरा फळ प्राप्त करतो. त्या सेवकाला गुरुची आज्ञा जोपर्यंत येत नव्हती तोपर्यंत टोपलीचं झाकण काढायचं नव्हतं. तेवढ्यामध्ये रामप्रभू बाहेर आले. म्हणून जाणतेने गुरु भजिजे. गुरु सुद्धा कसा असावा, अज्ञानी नसावा, ज्ञानी असावा. ठीक आहे. बाहेर आले. बाहेर आल्यानंतर लक्ष्मणजीनं नमस्कार केला आणि सांगितलं, साधू महाराज टोपलीच्या खाली काय ठेवलं आहे मला सांगाल का. म्हणले, लक्ष्मणजी टोपलीच्या खाली ठेवलेलं तुम्ही जर पाहिलात तर तुम्हाला दुःख होईल आणि तुम्हाला दुःख झालं तर या जीवाची साधना व्यर्थ जाईल. पहा काय साधू, जीवाची साधना व्यर्थ जाईल म्हणून टोपली खाली काय ठेवलं आहे विचार. अहो सांगा ना, कशाची दुर्गंधी येते. खरंच तुम्हाला ऐकायचंय? हो ऐकायचंही आहे आणि पाहायचंही आहे. प्रभू बाहेर गेलेले साधू महाराजांना पाहिले. लक्ष्मणजी मला प्रभू येणार या कुटियामध्ये कळालं, भास झाला, आनंद वाटला, पण एका बाजूनं दुःख झालं. म्हणले कशाचं. 6व्या क्रमांकाची चमडी माझी नासलेली होती, त्यावर कुर्म चढले होते, बारीक बारीक जंतू त्या चमडीला खात होते, त्यांचा उदरनिर्वाह माझ्या चमडीवर चालत होता. पण प्रभू येणार आहेत म्हणून मला कळालं आणि योग मायेनं योग साधनेने मी चमडी सोलून काढली, त्याचं गाठोडं बांधलं आणि टोपलीमध्ये झाकून ठेवलं. लक्ष्मणजीने सांगितलं, जगाचा बाप तुमच्या कुटीच्या समोर आलेला आहे, त्याला मागाना तुम्ही शरीर सोन्याचं, मागाना शरीर चांदीचं, मागाना त्याला शरीर चांगलं. तुम्ही काय नासक शरीर घेऊन आयुष्यभर बसलात. पहिल्या जन्मातलं पाप. या जन्मामध्ये प्रभूकडून मी चांगलं जर आयुष्य शरीर मागितलं तर हे या जन्मातलं पाप मला परत पुढच्या जन्मामध्ये फेडावं लागल, म्हणून मला नकोय चांदी सोन्याचं शरीर. पण खरं सांगू, तुम्हाला द्यायचंच असेल तर एक मात्र मी प्रभूकडे मागेन. म्हणले काय. प्रभूला आत बोलवलं लक्ष्मणजीनं. देवा आत या साधू महाराज बोलवतात. साधू महाराजाकडे दोन्ही हात जोडले आणि सांगितलं, अनेक जन्म या जीवानी घेतले हो माणूस म्हणून, पण देव भेटला नाही. पण या जन्मामध्ये शेवटच्या टोकावर मला प्रभू भेटले. महाराष्ट्राचं शेवटचं टोक ही आहे आणि माझी कुटी या शेवटच्या टोकावर आहे. त्या टोकाचं नाव आहे उनकेश्वर. आणि त्या उनकेश्वर मध्ये ज्याने आयुष्यभर तपश्चर्या केली, स्वतःच्या शरीराची खंत न करता, त्या साधूचं नाव आहे शरभंगू ऋषी. आणि त्या ऋषीनं प्रभूकडे हात जोडून मागणी केली, नित्य व्हावे फलित. खरं सांगू, तुम्हाला द्यायचंच असेल तर मला एक वस्तू मात्र द्या. मी अनेक वेळा माणूस म्हणून जन्माला येणार आणि देवा तुमचं नामस्मरण करून जाणार. पण खरं सांगू, या ज्या शरीराला जखमा झाल्या, या ज्या शरीराला इजा मिळालेली आहे, सकाळी स्नान करीत असताना थंड पाण्याचा त्रास या जीवाला होतो आणि थंड पाण्याचा त्रास जीवाला झाला की तेवढा वेळ माझा आयुष्यातला वाया जातो. आयुष्यातला वाया जातो. वेदना चालू झाले की देवा तुम्ही विसरतात. मग मला वाटतं ज्या वेळेस माझी वेदना होते त्यावेळेस तुम्ही विसरले जातात, पण माझ्या जीवाला जर वेदना नाही झाली तर तुम्ही विसरणार नाहीत. पण तुम्हाला द्यायचंच असेल तर या तीर्थाच्या ठिकाणी गरम पाण्याची सोय मात्र करून जा. ही भगवंताकडे शरभंगू ऋषीनं इच्छा प्राप्त केली. इच्छा प्राप्त केल्यानंतर त्या कृत युगामध्ये, त्रेता युगामध्ये माझ्या रामप्रभूंनी उनकेश्वर ठिकाणी बाण मारला. आज कलियुग चालू आहे, तिथलं पाणी थंड नाही महाराज. आज जरी गेलात तरी तुम्हाला तिथलं गरम पाणी पाहायला मिळेल, गरम पाण्याचे स्नान करता येईल.
मला सांगा, साधन सोपं नाही, साध्य सोपं नाही. या जीवानी साध्य करता येतं, या जीवाला साधता येतं. म्हणून माझे तुकोबाराय सांगतात की राजा माणूस म्हणून जन्माला ये आणि या आयुष्यामध्ये एकमात्र करून जा भगवंताचं चिंतन. देखवी ऐकवी एक नारायण, याचे भजन चुकू नको. आणि तो पाहतोय, तो ऐकतोय, मग त्यांचंच नाव घे ना. आणि त्यांचं जर तू नाव घेतला तर तुझ्या जीवनामध्ये आनंदाची दिवाळी साजरी होईल. आज 7 दिवसाचा तुमच्या गावामध्ये आनंद आहे, पण खरं सांगू, संतांच्या वारकऱ्याच्या जीवनामध्ये आयुष्यभराचा हा आनंद आहे, आयुष्यभराचा आनंद आहे. आणि जो आयुष्यभराचा आनंद प्राप्त करतो, सूर्यादिष्टिली प्राची जगाराणी वदे प्रकाशाची, तैसी श्रोत या ज्ञानाची दिवाळी करी. माझ्या माऊलीनं सांगितलं, सूर्य अधिष्ठिली प्राची जगा राणीवदे प्रकाशाची, तैसी श्रोत या ज्ञानाची दिवाळी करी. पण तिथं माझ्या जनाबाईंनी सुद्धा पुरावा दिला, नामदेवानी हेच केलं. विठोबाचे राज्य नित्य दिवाळी, विठोबाचे राज्य नित्य दिवाळी. विठोबाचे राज्य नित्य दिवाळी, विठोबाचे राज्य नित्य दिवाळी. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा. अखंड हरिनाम सप्ताह मौजे जवळा खुर्द, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद. दिनांक 15 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2020. श्री तुलसी रामायण कथा तसेच अखंड हरिनाम सप्ताह. विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी, मौजे जवळा खुर्द, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.